नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजची विशेष बातमी. हिंगोली जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या वसमत नगर परिषद निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाने अचानक स्थगिती दिल्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक मतदान प्रक्रियेस अवघे 2 दिवस शिल्लक असताना घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वच पक्षांचे राजकीय गणित कोलमडले असून उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण पाहावयास मिळत आहे. प्रभाग आरक्षण आणि काही जागांवर झालेल्या मतभेदामुळे अध्यक्षपदाच्या 3 आणि सदस्यपदांच्या 7 उमेदवारांनी अपील दाखल केलं होतं. या अपिलावरील निर्णय आयोगानं निश्चित केलेल्या वेळेत न झाल्यामुळे संपूर्ण सार्वत्रिक निवडणूकच स्थगित करण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे. यापूर्वी आपल्या प्रभागात मजबूत पॅनल उभे करत मोर्चे बांधणी करणाऱ्या राजकीय गटांना या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे. मागील 5 वर्षांतर होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून पाहिलं होतं. प्रचार मोहिमा जोर पकडत असताना स्थगितीमुळे अनेक उमेदवारांचे नियोजन, आर्थिक अंदाजपत्रक, प्रचाराचं वेळापत्रक आणि कार्यकर्त्यांचं मनोबल ढासळलं आहे. काही उमेदवारांनी प्रशासनाच्या धीम्या गतीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत निवडणूक प्रक्रियेच्या व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. निवडणूक स्थगितीमुळे प्रशासनालाही मोठा फटका बसला आहे. प्रशिक्षण, कर्मचारी नियोजन, मतदान केंद्राचं व्यवस्थापन अशा सर्व प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरू कराव्या लागणार आहेत. नव्या कार्यक्रमाची घोषणा होईपर्यंत राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्ह दिसत आहेत. एकूणच निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयामुळे पक्षीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या उत्साहावर विरजण पडल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. सदर निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम उमेदवारी मागे घेण्याच्या टप्प्यापासून पुढे 4 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल आणि दिनांक 20 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येईल. सदर मतदानाचा निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी घोषित करण्यात येणार आहे. पूर्णा नगर परिषदेच्या जागा क्रमांक 1B आणि जागा क्रमांक 10B तसेच जिंतूर नगर परिषदेच्या जागा क्रमांक 11ख या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी मतदान 2 डिसेंबरऐवजी 20 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. परभणी जिल्ह्यातील नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिंतूर नगर परिषद हद्दीतील आठवडी बाजार 2 डिसेंबर 2025 रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.